टाळकरी बिळकरी भजने बिजने इकडे लक्ष द्यायचं नाही तर मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही मोबाईल पाहायचा. उभाच राहायचं नाही, बसून घेतलं तरी चालेल आणि झोपून घेतलं तरी चालेल. पण मी जीव काढायचा तुम्ही ते बेकार भांगरवानी बोटं चाळीत बसायचे ते जमणार नाही. नाही तर मग उभाच राहायचं नाही. कीर्तनाला बसलं ऐकणाऱ्यांना 3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी बसायचं नाही कीर्तनाला, नाही यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. हा मी जीव काढायचा, तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, कीर्तनाला यायचं नाही. दुसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. हे पहिल्यांदा. आणि अभंगाला 3री सूचना आहे, कीर्तनात शंका असली ती जाग्यावर विचारायची. आज उत्तर देताना आलं महिन्यानं देणार, पुस्तक उलटे बालटे करून देणार, पण मी गेल्यावर कानायचं नाही. आपल्याला पटलं नाही, मी काय तुला बोलवायला नव्हतं. तुझं तुझ्या बायकोचं बटन, माझं बटन काय समज. आमचंच ऐकायचं ना, आमच्याच क्लिपा तयार करायचं ना, आमचाच गेम करायचा. हा धंदा बंद करा. जरा स्वतःचं भांडवल वापरा. अभंगात घुसवतो, फक्त टच मध्ये राहावं लागेल आणि बोलावं लागेल, बोललं तर कळेल. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. याच्या मी मध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. सगळे बघा, अभ्यासाशिवाय तुम्ही आजारी आहे का? नाही. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. पुन्हा नीट ऐका. रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर शरीर आहे, कष्ट केले तर पोटभर आहे आणि नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, आणि नीती ठेवली तर व्यापार आहे. साखळ्या लावा. रियाज केला नाही, पक्वाद संपला. प्रॅक्टिस केली नाही, गायन संपलं. पुस्तक उचकलं नाही, कीर्तन संपलं. कष्ट न करता जर तुम्ही फुकट खात असाल तर ते तुमच्या पिढीला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मजा आणाल. परत वाक्य नीट आहे का. पापी माणसांनी किती जरी इस्टेट कमवली तर त्याच्यावर जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. अभ्यास करा. हे कौत संसार करणं हा पराक्रम नाही, संसारात चांगलं वागणं हा पराक्रम आहे. बायको करणं काय पराक्रम आहे. हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? अरे दरिद्र्या, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोई. अरे येड्या, ए नीट आहे का? ए बरे, ते मोबाईल मधलं डोकं काढ, सरळ बस नीट. सरळ मागे बघ, नाही तर मग पडद्याच्या मागे बस. ए बंद कर दे. ए लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहे. साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे, मिरचीचा प्रत्येक कण तिखट आहे, मिठाचा प्रत्येक कण खारट आहे. तसा संसारातला सगळा भाग दुःखाचाच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोणे, दुःखाचा विचार नाही कोणे. हा संसार, दुःखाचा विचार नाही कोणे, दुःखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोणे, दुःखाचा विचार नाही कोणे. असा मोकळा झाला पाहिजे तर चला.
थोडं मागं थोडं पुढं. हे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ओवी सोडू नका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. मी तुम्हाला परत ते शब्द सांगतो, पुढे सरकवतो. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही. हे शाळेतलं ज्ञान सोडून द्या, याला कोणी खात नाही. 10 लाख भरावे लागतात तेव्हा नोकरी लागते, आणि त्याचं व्याज म्हणजे आपलं पेमेंट. त्यात काय एवढं विशेष नाही. परत मागे येतो पुढे आणतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. झालं फायनल. ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. टाळकरी आजारी तुम्ही नाही, देवाचं ध्यान आहे. ओवी क्लिअर झाली. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण ते ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केली तरच येईल. आषाढी एकादशीला आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं अख्खं घरानं वारकऱ्याची सेवा करताय, त्याचं हे फळ आहे. त्याचं हे फळ आहे. फुकाट बापाची पेंड नाही. हे गप्रा आहे. हे चालत नाही. हॅन होईल काय म्हणतो, हे नाही नाही. देवाचा नियम आहे दिल्या विना प्राप्ती. देवाला जर दिलं तरच देव देतो. का बऱ्याच लोकांच्या काय शंका आहेत, मला देव गरीब काठतो. तू त्या क्वालिटीचा आहे ना. तुला अक्कल आहे का? तुला सोमवार कळतो का? एकादशी कळतो का? तुझे कव्हाय पहा डोळे लालसे. तुला नोटा देऊन काय वर खोल्या वाढवायच्या का? तुला करायचं, तू असाच भिकारी राहायला पाहिजे. हा देवाचा नियम आहे. लोकांनी फक्त शब्द वापरलेत. गरिबी, ज्यांचा वाढदिवस आहे ना देशमुख साहेबांसाठी, ऐका, हे गरिबी बिरिबी हे भाषणातले शब्द आहे. कोण गरीब आहे? कोण गरीब आहे? बसलेल्या पैकी त्यांना बोटवर कर, तुला मी 10 मिनिटात श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? टापा हाणायची आणि जनता नदी लावायची फक्त. कोण गरीब आहे? गरीबच कोणी नाही. तुमचं काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. तुम्हाला पुढे सांगा, गरीबा इतका किडाच कोणला नाही. काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे हे आपण स्टेजवर बसलो ना, सगळा देशमुख परिवार, हे माझ्यासमोर बसलेले आपले वारकरी. गरिबी तुम्ही सांगायचे नाही. गरीब आपण पाहिली नाही, गरीब आपण अनुभवली. बसलेल्या सगळ्या लोकांनी स्टेजवरच्या खालच्या महाराज मंडळी सगळ्यात, इनेकर सगळ्यात, चोपदार सगळ्यात गरिबी आपण अनुभवली, अनुभवली. भाषण करून गरिबी करते काय? गरिबी आपण पाहिली नाही, गरिबी अनुभवली. आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही. तुमचं काय मत आहे? आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू, आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू फक्त थिगळ शब्द कसा शिकवणार पोराला? थिगळ, थिगळ, याला थिगळ म्हणतात. शिकवा. येईल. अरे आपण इतकी गरिबी काढली सगळ्यांनी, देशमुख परिवाराने, आपण